गुड मॉर्निंग. आज आपण आपल्या पहिल्या घटकातील भाषेच्या उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताविषयी थोडंसं जाणून घेऊया. भाषेच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत समोर आले. अनेकांनी भाषा कशी निर्माण झाली असावी याविषयी आपापले मत मांडले आणि त्या मतांचा परामर्श आता आपण घेऊया. यामध्ये पहिला आहे भाषा ईश्वराची देणगी. बरेचसे लोकांचं असं मत होतं की भाषा ही काय आहे तर ईश्वराची देणगी आहे. भाषा ही ईश्वराने निर्माण केली असं लोक म्हणायचे. सुरुवातीच्या काळात हा विचार खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित होता. बघा काय म्हणतात, परमेश्वराने भाषेची निर्मिती केली हा समाज प्राचीन धर्मग्रंथात आढळतो. म्हणजे पहिलेचे जे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथामध्ये भाषा ही ईश्वराने निर्माण केली असं सांगितलं गेलेलं आहे, असा प्रचार झालेला आहे. आपल्याकडील ऋग्वेदात ही भाषा ईश्वराने निर्माण केली असे म्हटले आहे. येथे भाषा म्हणजे त्याने ध्वनी अर्थात भाषेचा मूळ शब्द असे गृहीत धरले आहे. भाषा म्हणजे काय तर ध्वनी अर्थात भाषेचा मूळ शब्द असं त्यांनी इथे गृहीत धरलेलं आहे. उपनिषेधात भाषा म्हणजे वाणी याचेच विवेचन आले आहे. उपनिषेधात भाषा म्हणजे काय तर वाणी असं म्हटलं गेलेलं आहे. गिर्वाणवाणी हा शब्द भाषेलाच उद्देशून म्हटला जातो. गिर्वाणवाणी हा शब्द कोणाला म्हटला जातो, भाषेला उद्देशून म्हटला जातो. म्हणजेच भाषा ही देवाने निर्माण केलेली आहे असं त्यांचं मत आहे. कारण हे सर्व काय आहेत तर हे धार्मिक ग्रंथ आहेत. संस्कृत ही देवाची भाषा असे भारतीय मानित. तसेच ख्रिस्ती लोक हिब्रू भाषेला व मुसलमान अरबी भाषेला दैवी मानतात. बघा, भारतीय लोक कोणत्या भाषेला दैवी मानतात तर संस्कृतला. संस्कृत ही पहिली भाषा आणि ती देवांनी निर्माण केली असं भारतीय लोक मानतात. तर ख्रिस्ती लोक हिब्रू भाषेला आणि मुसलमान लोक अरबी भाषेला दैवी भाषा आहे असं मानतात. ख्रिस्तांच्या मताप्रमाणे आदम हा आदिमानव परमेश्वराने निर्माण केला. म्हणजे ख्रिस्तांच्या म्हणण्यानुसार आदम आदिमानव म्हणजे जो सुरुवातीला पहिला मानव देवाने निर्माण केला त्याला ते आदम किंवा आदिमानव म्हणतात. केला त्याच्याबरोबर त्याच्या उपयोगासाठी भाषा ही त्याच्या स्वाधीन केली आणि त्याच्या उपयोगासाठी काय केलं तर भाषा निर्माण केली असं ते म्हणतात. जर खोलवर जर विचार केला तर हा विचार मान्य करण्यासारखा नाही. काय म्हणतात बघा काय म्हणतात, जरा अधिक खोलवर विचार केला तर हे मत पटणारे नाही. जर ईश्वराने भाषा निर्माण केली तर त्याने संपूर्ण पृथ्वीवर एकच भाषा नसती का निर्माण केली. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो की देव हा एक आहे. या एकाच देवाने पूर्ण सृष्टी निर्माण केली असं जेव्हा आपण म्हणतो तर मग या एका देवाने अशा वेगवेगळ्या भाषा कशा निर्माण केल्या. मग त्याने एकच भाषा निर्माण केली असती. एकच भाषा ही संपूर्ण जगात असती. जिथे सर्वीकडे वारासारखा आहे, वायूसारखा आहे, पाणीसारखं आहे, वनस्पतीसारखे आहेत. मग या सर्व गोष्टी जेव्हा सर्व ठिकाणी एकसारख्या आहेत तर भाषा देखील एकसारखी असती. म्हणजेच भाषा ही ईश्वराने निर्माण केली असं मत पटण्यासारखं नाही असं इथे म्हटलं गेलं आहे. मग दुसरं म्हणजे भाषा राजाने निर्माण केली. त्या काळात बरेचसे लोक असेही म्हणायचे की भाषा ही कोणी निर्माण केली तर राजाने निर्माण केली असं म्हटलं जायचं. असंही मत प्रचलित होतं. भाषा ही ईश्वराने निर्मित केली आहे. भाषा ही ईश्वराने निर्माण केली नाही तर राजाने केली असेही मानणारे लोक आहेत. बघा, भाषा ही ईश्वराने निर्माण केली नाही तर राजाने निर्माण केली असेही लोक मानत होते. तेव्हा तो कोणतीही गोष्ट करू शकतो असे मानणारे भाविक आपल्या देशात होऊन गेले. राजा हा एखाद्या समाजाचा कर्ता पुरुष मानला आणि त्याने व्यवहाराच्या सोयीकरता काही शब्दसमूह तयार करून त्यांना नियम बांधले असले तरी भाषेच्या निर्मितीत तो यापेक्षा अधिक काही करू शकत नाही. बघा, आपल्या या जगामध्ये असेही बरेचसे लोक होते की जे म्हणायचे की भाषा ही ईश्वराने निर्माण केली नाही तर राजाने निर्माण केली. पण राजा
हा त्या समाजाचा किंवा त्या देशाचा कर्ता जरी असेल, कर्ता जरी असेल तरी तो जास्तीत जास्त काय करू शकते, म्हणजे काय करू शकत होता की म्हणजे काही गोष्टी सुरळीत चालण्यासाठी काही शब्दसमूह जमा करू शकत होता आणि त्याच्यासाठी ते बोलण्यासाठी काही नियम घालून देऊ शकत होता. याच्यापेक्षा तो जास्त काहीच करू शकत नव्हता. तरी भाषेच्या निर्मितीत तो यापेक्षा अधिक काही करू शकत नाही. राजा आर्थिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक बाबतीत रूढी वा नियम घालू शकतो व प्रजा ते मानते. राजा काय करू शकतो? रूढी आणि धार्मिक बाबतीत तसंच राजकीय सामाजिक बाबतीत काही नियम घालून देऊ शकतो, पण तो त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. म्हणजे त्यांनी जेवढं म्हटलं तेवढंच प्रजा ऐकेल. पण त्यातही अतिरेक झाला तर लोक ते नियम उलथून पाडण्यास कमी करीत नाही. म्हणजे जास्त अतिरेक झाला, एखाद्या राजाने खूप जास्त प्रेशर आणलं, समजा अतिरेक केला, दबाव आणला, तर प्रजाही ते ऐकत नाही आणि ते मग जे नियम आहेत ते नियम प्रजा उलथून पाडल्यास मागे पुढे पाहत नाही. असे आतापर्यंतच्या इतिहासावरून सर्वांना विदितच आहेच. येथे भाषेसंबंधीचे नियम पाडणे तर अधिकच अशक्य आहे. अमुक शब्द अमुक प्रकारेच उच्चारला पाहिजे असा कितीतरी कडक निर्धार केला तरी ते जमणार नाही. बघा, म्हणजे एखादा शब्द जो आहे तो शब्द याच प्रकारे म्हणजे अशा पद्धतीनेच उच्चारा असा जर आपण नियम घातला तरी सर्वांना तो जमेल असं काही शक्य नाही. म्हणजेच भाषा ही राजानं निर्माण केली असं म्हणता येत नाही. मग भाषा ही कोणी निर्माण केली? तर भाषा ही मनुष्यनिर्मितच आहे. बघूया, भाषा ही काय? मनुष्यनिर्मितच आहे. ध्वनिनिर्मिती ही ईश्वरी देणगी असली तरी भाषा ही ईश्वर निर्मित नसते, तसेच ती राजनिर्मितही नसते. बघा, ध्वनिनिर्मिती ही कोणी निर्माण केलं ध्वनी? तर असं समजूया की चला ईश्वराने निर्माण केला ध्वनी. म्हणजे म्हणतात ना की मानवाला ईश्वराने निर्माण केलं. मग मानवाला निर्माण केलं तर त्याच्या कंठामध्ये जो ध्वनी आहे तो ध्वनी देखील ईश्वराने निर्माण केला असं समजूया. ध्वनी जरी ईश्वराने निर्माण केला असला तरी भाषा ईश्वराने किंवा राजाने निर्माण केलेली नाही. या उत्पत्तीत विचारापेक्षा श्रद्धेला अधिक स्थान आहे. प्राचीन काळी ही मते मान्य केली गेली असली तरी आजच्या शास्त्रीय व विचारप्रधान युगात ती मान्य करणे शक्य नाही. ईश्वराने निर्माण केले किंवा राजाने निर्माण केले हे जेव्हा मांडलं जातं तेव्हा तिथे विचारापेक्षा जास्त श्रद्धेला स्थान आहे. त्या राजावरती किंवा ईश्वरावरती ज्यांची श्रद्धा आहे तेच हे म्हणू शकतात, परंतु विज्ञान युगामध्ये हे मत मानण्यासारखं नाही. भाषेतील शब्द व त्याचे संकेत यांना प्राप्त होणारे वेगवेगळे व विशिष्ट अर्थ, त्यांचे उच्चार इत्यादी गोष्ट मानव समाजानेच निश्चित केल्या. अनुभव आणि परिस्थितीनुरूप व आवश्यकतेनुसार भाषेची वाढ मानव समाज करीत असतो. बघा, मानव काय करत असतो? अनुभव आणि परिस्थिती तसंच गरजेनुसार, आवश्यकतेनुसार तो भाषेची निर्मिती करत असतो. त्याला जशी आवश्यकता वाटली त्याच्यानुसार तो शब्द तयार करतो आणि त्यानुसारच भाषेची वाढ ही झालेली आहे. एवढेच नव्हे तर काल शिष्टमान्य असलेली भाषा आज मागे पडते. बघा, कालची भाषा शिष्टमान्य होती. शिष्टमान्य म्हणजे ज्याला खूप मान्यता होती, जास्त मान्यता होती, जी प्रचलित होती अशी भाषा ती देखील आज काय झालेली आहे? मागे पडलेली आहे. जसं पहिल्या प्राकृत भाषा म्हणून आपण पाली आणि मागधीला म्हणतो, बरोबर आहे, परंतु आज मागधी दिसते का? पाली भाषा तरी याच्यामध्ये शिकवल्या जात आहे म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला शिकवताना पाली भाषा दिसून पडते, पण मागधी भाषा दिसत नाही. असेलही क्वचित, काही ठिकाणी शिकवल्या जात असेल किंवा काही, परंतु फार क्वचित असेल. पाली थोडंफार दिसतं, परंतु या भाषा आता काय झालेल्या आहेत? मागे पडलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणजे ज्या प्रचलित भाषा होत्या, शिष्टमान्य भाषा होत्या, त्या देखील आज मागे पडलेल्या आहेत आणि नवीन भाषा निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या कोणी निर्माण केल्या?
तर मानवाने निर्माण केल्या असं आपल्याला म्हणता येईल. तिचे अवशेष तेवढे राहतात व काही काळानंतर तेही नामशेष होतात. या सर्व गोष्टी एकटा राजा करू शकत नाही किंवा ईश्वर करू शकत नाही. त्या गोष्टी मानव व मानव समाजास करीत असतो. ईश्वराने दिलेल्या ध्वनिशक्तीचा उपयोग मानव आपल्या बुद्धीने करतो. त्यांना व्यवहारोपयोगी अर्थाचा आरोप किंवा संकेत निर्माण करणे हे मानवाचे कार्य होय. म्हणजे जे शब्द आहेत त्याचा उपयोग, त्या भाषेचा उपयोग त्याचा उपयोग व्यवहारात करणे आणि त्याला संकेत निर्माण करणे हे सर्व कार्य कोणाचे आहे? हे मानवाचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने भाषा ही कोण निर्माण केली? तर मानवानेच निर्माण केली असं आपल्याला इथे म्हणता येतं. त्याच्यानंतर भाषेचे काही सिद्धांत आहेत. काही शास्त्रज्ञांनी आपापले सिद्धांत दिले आहेत. तर आपण पुढच्या तासिकेला ते सिद्धांत पण बघूया.